नमस्कार. आज मी तुम्हाला केळी घातलेला शिरा कसा बनवायचा त्याची रेसिपी सांगणार आहे. युजुअली हा शिरा नैवेद्यासाठी बनवला जातो. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे 5 ते 6 चमचे तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप रवा व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थितपणे भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 कप गरम दूध घालायचं आहे. थंड दूध घालू नका. गरम दूध घातल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे मिक्स करा. त्याच्यामध्ये काही गाठी राहू नये अशा रीतीने त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला. एकदा व्यवस्थितपणे ते शिजलं त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये केळी घालायची आहे. तुम्ही केळीची काप करूनही घालू शकता किंवा त्याला एकदम बारीक करूनही घालू शकता. मी इथे एकदम बारीक करून घातलेला आहे त्याला आणि त्यानंतर त्याला व्यवस्थितपणे आता आपल्याला मिक्स करायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जेवढं आपला रवा होतं तेवढं आपण इथे साखर टाकणार आहोत. सो आपला अर्धा कप रवा होता, इथे मी अर्धा कप साखर घातलेला आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व्यवस्थितपणे आता त्याला मिक्स करायचं आहे. साखर व्यवस्थितपणे विरघळलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. मी ड्रायफ्रूट्स आधी तुपात भाजायला विसरले त्यामुळे मी आता घालते. तुम्ही सेपरेट त्याला तुपामध्ये भाजूनही वरती घालू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला विलायचीची पूड घालायची आहे. त्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. एकदम व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक ताट झाकून ठेवून टाकायचे. बघू शकता किती मस्त शिरा तयार झालेला आहे. खूप मस्त लागतो हा केळीचा शिरा. तुम्ही अननस घालूनही हा शिरा बनवू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.